हॅलो मैत्रिणींनो, माझं नाव आहे पारू. हे बघा, मी आज 36 साईजचा ब्लाऊज कटिंग करून ठेवलेलं आहे. याची टिचिंग करायची. आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायची. हे ब्लाऊजची मी पूर्ण शिलाई दाखवते तुम्हाला. चला बघू. पहिल्यांदा असं अस्तर जोडून घ्यायचे. असं त्याच्यावरून एक दाब शिलाई मारून घ्यायची. हे बघा मैत्रिणींनो, असं अस्तर आपल्याला जोडून घ्यायची आणि राहिलेलं अस्तर असं छाटून घ्यायचं आपल्याला. असंच आता सगळी एक पट्टी, क्रॉस पट्टी, पाठीमागचं सगळं असं आता जॉईंट करून घ्यायचं आपल्याला सगळे अस्तर. हे बघा, आता आपली 2 एकपट्टी अशी रेडी झाली शिवायला. आता कटोरी जोडून घ्यायची. असं कटोरीचं कापड जोडायचं. असंच आपल्याला आता सगळे अस्तर जोडून घ्यायचे. अस्तर जोडताना मैत्रिणींनो असं हात फिरून घ्यायचा याच्यावरून, कारण की जे पण काही कापडाचं सलवट असेल त्याच्यात सगळं ते चुण्या निघतील. हा पाठीमागचा अस्तर आहे. हा हे असं आपल्याला हे सरळ करायचं ना. असं ब्लाऊज असं जोडून अस्तर जोडून घ्यायचे याच्यावर. असं आपल्याला गोल राऊंड गळ्यामध्ये व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आणि आता हा अस्तरला असं थोडं थोडं कट लावून घ्यायचं. आणि हा गळ्याला असा पलटून घ्यायचा. हा अस्तर त्या साईडला काढायचा. असं
त्याच्यावरून परत एक दाब टीप मारून घ्यायची. असा हात फिरून घ्यायचा ह्याच्यावर अस्तरवर, जे काही त्याच्यात चुन्या असतात ते सगळं प्लेन होऊन जातं. मग शिलाई फिरवायची. जे काही एक्स्ट्रा अस्तर असेल ते सगळं आपल्याला छाटून घ्यायचे. आपल्याला आता बाईला पण अस्तर जोडून घ्यायचे चांगले. हे बघा मैत्रिणींनो, बाईला थोडा वरचं साडीचा कापड कमी पडलाय, एवढं अस्तर राहिले, पण काय नाही होते, फिटिंग मध्ये परफेक्ट होईल. ही साडीची लेस आहे, हेच ब्लाउजची साडीची, ती पण लगेच लावून घ्यायची. थोडीशी गीता दुमडायची आणि असं लावून घ्यायचं लगेच.
ही झाली आपली बाई रेडी. अस्तर जोडून झाले. हे बघा मैत्रिणींनो, माझं आता सगळं अस्तर जोडून झाले. असं हे बाईची, हे बघा हे बॅक नेट, याला पण असं अस्तर जोडून कटिंग करून घेतली. हे एक पट्टीचे पार्ट, कटोरी जॉईंट करायचे याला. हे 2 कटोरी, याला पण असं अस्तर जोडून घेतले. चालेल. हे 2 योग पट्टी, क्रॉस पट्टी. आता आपल्याला कटोरी जॉईंट करून घ्यायची. हे बघा एक कटोरी असं ठेवायची या साईडला, एक असं ठेवायची. ही एक कटोरी याला झाली, ही कटोरी याला झाली. असं मी कटोरी जोडताना कधी पण खालच्या साईडून जोडते. असं याच्याने काय होतं, आपला जर गळा बारका वरती झाला तर त्याला गोल आकारात थोडासा वाढवता येतो. म्हणून असं खालून कटोरी जोडून घेते कधी पण. बघा याचा माप एक करट काढले म्हणून हे कटोरी जोडताना परफेक्ट आलाय, कमी नाही जास्त नाही. याच्यावर अजून एक दाबटीप शिलाई फिरून घ्यायची. कटोरी जोडल्यावर असा एकदा नख मारून घ्यायचा याला. आता मी लगेचच कटोरीचं माप टाकून घेते. कटोरी तयार आहे 5.5 इंच 2 पॉईंट, म्हणजे 6ला 1 पॉईंटच कमी आहे, 2 पॉईंट कमी आहे 6ला. इथं थोडंसं आपल्याला पट्टी जोडण्यासाठी थोडंसं 1-2 पॉईंट एवढा कपडा सोडायचं. मग इथून परत असं इथून मेजर टेप ठेवून इथं मार्किंग करून घ्यायची अशी कटोरी ओढून. आता हा टक्स आणि हा टक्स दोन्ही बरोबर यायला पाहिजे. असं हात धरायचं, इथून असं प्लेन करून घ्यायचे. नंतर ह्याला इथून मार्किंग करायचं, 2 इंच 2 पॉईंटवर असं मार्किंग करायचं आणि याला असं तिरकी रेषा देऊन घ्यायची. याच्यावर शिलाई फिरवायची. आता ह्या कटोरीला असं फोल्ड करायचं असं, आणि असं मध्ये धरायचं आणि मधून एक शिलाई मारायची. म्हणजे ह्याच्याने काय होतं, आपण कटोरी ब्लाऊज घातल्यावर जास्त टोक येत नाही समोरच्या साईडला. हे बघा ही कटोरी आली आता अशी. आता ह्या कटोरीला लगेच आपल्याला एक पट्टी जोडून घ्यायची. असं कटोरी पासून एवढं थोडं 1-अर्धा इंच वरती एक पट्टी धरायची. आता आपल्याला ही एक पट्टी जोडून घ्यायची. परत एकदा याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची अजून. आणि हे ब्लाउजला असं छाटून घ्यायचं, म्हणजे धागे वगैरे काही जे कपडे एक्स्ट्रा असेल ते सगळे असं प्लेन. नंतर असं हे करायचं आणि याच्यावर नख मारून द्यायची अशी. हे बघा ही कटोरी आली अशी. आता याच्यासारखा दुसरा पार्ट जोडून घ्यायची.
हे बघा मैत्रिणींनो, पहिले आपण ही एक पट्टी जोडून घेतली, ह्या पाट असा तयार करून घेतला होता. आता दुसरा एक करून घेतले. हे कटोरीला असं माप घ्यायचं, इथून इथपर्यंत असं जोडायची, म्हणजे ही जोडलेली कटोरी पुढपर्यंत आली, इथपर्यंत आहे. मग इथं मार्किंग करून घ्यायची असं. म्हणजे आपण आता ही कटोरी एक पट्टी जोडली की ती पण बरोबर समोर यायला पाहिजे दोन्ही. आणि एक पट्टीला पण इथून ठेवायचं, खालून इथपर्यंत असं धरायचं आणि मार्किंग करून घ्यायची. म्हणजे शिलाईमध्ये तेवढंच कापड आपल्याला शिलाईला घ्यायचे, एवढं. मग आता ही एक पट्टी असं जोडून घ्यायची, इथून असं. हे बघा आता मैत्रिणीनं, आपला एक पट्टी आणि दोन्ही एक पट्टी ब्लाउजला कटोरीला जोडून झालेली आहे. आता याला लावायचं आपल्याला हुक आणि लूप पट्टी. आता आपल्याला हुक लूप पट्टी जोडायची. ही पट्टी 2.5 इंचाची आणि ही पट्टी आहे 3.5 इंचाजवळ आहे. जिथं आपलं एक पट्टी जोडलेली आहे, जॉईंट आहे, तिथं थोडीशी अशी चुना घ्यायची, फिलेट घ्यायची. आता आपल्याला ही पट्टी अशी पलटून घ्यायची. ह्या पट्टीला असं एवढं 1 इंच आतून दुमडून घ्यायचं आतल्या साईडला. या साईडचं जे पण काही कापड असेल एक्स्ट्रा ते छाटून घ्यायचं. हे बघा, ही काचपट्टी झाली तयार आपली. आता ही पट्टी जोडून घ्यायची हुकाची. नंतर हे कापड असं दुमडून घ्यायचं थोडं 1/2 इंच. याच्यावर एकदा शिलाई फिरवून घ्यायची. आता जी पहिली काही एक पट्टी जोडलेली आपण टिप मारून घेतली, त्याच टिपावर ही पट्टी अशी दुमडून ठेवायची बरोबर आणि त्याच्यावरच शिलाई चालवायची. आता ही झाली आपली काचपट्टी आणि ही झाली आपली एक पट्टी.
आता आपल्याला वरून गळ्यापासून खाली माप काढून घ्यायचा गळ्याचा. 6.5ला मार्किंग करायची. इथून असं एक मार्किंग करायचं असं, आणि इथं चांगला गोल आकार देऊन घ्यायचा. हे राहिलेले जे कापड असं ते आपल्याला कट करून काढून टाकायचं. अगोदर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हे फसकणार नाही अस्तर परत. असं अस्तर शिलाई मारून घेतल्यावर हे अस्तर शिलाईचे थोडंसं वरून छाटून घ्यायचं असं. बघा आता गळा कसं फिनिशिंगमध्ये आला, किती छान. आता याला याच्यासारखाच तो दुसरा पार्ट पण रेडी करून घ्यायची. आता आपल्याला ह्या गळ्याला पाइपिंग जोडून घ्यायची. अशी 1-1.5 इंचाची पाइपिंगची पट्टी घ्यायची. मी अस्तरचीच घेतलेली आहे. ह्याला असं जॉईंट करायचं. गळ्याला पाइपिंग लावताना पाइपिंगला असं ओढूनच धरायचं आणि गळा पण असा ओढून धरायचा. नंतर शिलाई मारत जायची ह्याच्यावर. आता थोडं थोडं कट मारून घ्यायचं राऊंडला. आता ही पट्टी असं दुमडून घ्यायची. आता आतल्या साईडचा जो अस्तर एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला असं बारीकसर चांगली पाइपिंग काढून घ्यायची. हे बघा अशी पाइपिंग काढायची एवढी. पाइपिंगवर शिलाई चालवताना एकदम जवळून चांगली बारीक पाइपिंग धरून शिलाई चालवायची. पाइपिंगवरती शिलाई जाता कामा नये. अशी पाइपिंग यायला पाहिजे, चांगली बारीक गोलसर. आता याच्यासारखीच दुसरी पाइपिंग लावून घ्यायची आपल्याला दुसऱ्या पाटात. हे बघा मैत्रिणींनो, आता आपलं गळ्याला पाइपिंग पण लावून झालेली आहे. बघा असं गळा आले. आता या दोन्हीची उंची सारखी आहे का मापून घ्यायचं. जे काही एक्स्ट्रा असेल ते कापून काढून टाकायचं. इथून असं लावायचं. असं लावायचं. हे मागं पुढं होऊन द्यायचं नाही. असं इथं हात ठेवून इथं असं धरून मग इथं हे करू. बघा ह्या साईडने एवढा एक्स्ट्रा आलेला आहे, अर्धा थोडासा 1-2 साईड. मग हे काय करायचं, असं कट करून घ्यायचं. आता या दोन्हीची उंची सारखी झाली. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. शोल्डर जोडायच्या अगोदर आपल्याला थोडं लेस लावून घ्यायची. लेस लावून झाली की मग शोल्डर जोडायचे लगेच. आपला समोरचा पार्ट रेडी झाले. आता बॅकचं थोडं लेस लावून घ्यायची याला.
हे कापड अस्तर जोडतानाच उलटा करून अस्तर जोडून पलटून घेतली होती, म्हणून ह्याला काही पायपिंग करायची गरज नाही पडली. लेस जोडताना पण एकदम हलक्या हाताने असं जे गोल काही राऊंड आहे ते आकारलाच तसं जोडत यायचे आपल्याला. लेस जोडून झालेली आहे. हे बघा अशी गोल राऊंड मध्ये जोडली. आता बॅकचं टक्स टाकून घ्यायचं. असं हे करायचं, इथं शोल्डर पासून असं धरायचं बरोबर असं. टक्ससाठी अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची. असं अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं. लांबी 4 इंच घ्यायचं. आता असंच या साईडला पण जोडून घ्यायचं. आता टक्स टाकून झाले. टक्स टाकल्यावर एक शिलाई अशी आपल्याला हे टक्सची अशी ह्या साईडला पट्टी जायला पाहिजे तशी एक सरळ शिलाई. आता हा झाला बॅक नेक रेडी. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. ही बॅक साईड अशी सरळ ठेवायची आणि आता हे कटोरी ब्लाउज सरळ आहे ना, याला असा उलटा करायचा या साईडने आणि असं हे शोल्डरला अटॅच करायचे. इथं असं धरायचं, एक करट कमी जास्त नाही, बरोबरच धरायची आणि अर्धा इंचाने शिलाई मारून घ्यायची. आता अर्धा इंच माप घ्यायचं. इथं अर्धा इंचाने असं खडूनी मार्किंग करायचं. म्हणजे असं हे पूर्ण शोल्डर अर्धा इंच मार्किंग करून शिलाई करून घ्यायची. आता असं याच्यासारखंच दुसरा शोल्डर पण जोडून घ्यायचं. आता आपला शोल्डर जोडून झाले रेडी. आता हे शोल्डरला हात लावायचा आणि हे बॅक समोरचं पाठ असं ओढून परफेक्ट धरून घ्यायचं आणि ब्लाऊजची उंची मापून घ्यायची. ही किती 15ला 1 पॉईंट कमी आहे ही जवळ. इथं आपल्याला असं इथून इथपर्यंत ही एक पट्टी जिथपर्यंत आली का 15ला 1 पॉईंट कमी आहे. एवढा कापड जास्त आहे. मग याला असं मार्किंग करून घ्यायची अशी. या साईडचं पण असंच करून घ्यायचं. आता जे काही कापड एक्स्ट्रा राहिले त्याच्यावर असं मार्किंग करून घेतले समोरचं पाठचं उंची घेऊन. आता याच्यावरच आपल्याला शिलाई चालवायची. खालची पाठीमागची पट्टी लावायला. आता एवढी 2 इंचाची पट्टी घ्यायची आणि हे जे मार्किंग केले का ते अस्तावरच ठेवायचं असं. जोडून झाली की ह्याला असं पलटून घ्यायची या साईडला. आता जेवढी अर्धा इंचाची पट्टी होती त्याच्या एवढी अशी ही पाइपिंग घ्यायची आणि याच्यावर टिप मारून घ्यायचं. आता हे काही जे राहिलेलं कापड असं एक्स्ट्रा ते कट करून घ्यायचं.
आता हे पट्टीला असं दुमटून घ्यायचं आणि याच्यावर एक शिलाई मारून टाकायची. आता आपल्याला लेस लावून घ्यायची याला. आता बघा, आता आपल्याला हा पूर्ण पार्ट असा रेडी करून झाले. आता याला परत माप घेऊन आता हे आपल्याला जुन्या ब्लाउजला इथलं माप घ्यायचं. हे बाहीपर्यंत जोडलेलं किती येतं याची तयार इथपर्यंत 8.5 आहे. हे ब्लाउजला पण असेच मार्किंग करून घ्यायचं. 8.5 आहे तर आपल्याला बाही जोडायची तर 9, म्हणजे हे एक करटच आहेत इथपर्यंत अशी. आता इथून एक शिलाई चालवायची. बाही जोडायचा अगोदर अशी एक गोल राऊंड शिलाई मारून घ्यायचं आणि जे काही माप आहे ते रेडी तेवढंच ठेवायचं आणि एक्स्ट्रा काही कापड येईल तेवढं कापून काढून टाकायचं. तेव्हा माझ्या शोल्डर 2.5 ठेवायचे मला तयार, तर एवढं माझं टिचिंगला जाईल. अशी शिलाई मारल्यावर एकदा असं मोंडा कट करून घ्यायचं थोडंसं, म्हणजे जे काही सलवट वगैरे राहील, एक्स्ट्रा कपडा राहिलेला सगळं निघून ब्लाउजला फुगा येणार नाही. बाई बसवल्यावर गुड्या पण पडणार नाही अजिबात. आता बाई जोडून घ्यायची. बाईला असं अगोदर असं माप धरायचं, नंतरून इथलं ह्या साईडचं धरायचं. तयार बाई ठेवायची मला 10.5. हे बघा, इथून माप घेतले की इथपर्यंत 10.5 येतो. इथं मार्किंग करून घ्यायची अशी. बाई जोडताना पण जे काही खालीवर कपडा असेल ते काढून घ्यायचं असं. हे बरोबर मधोमध सेंटर आहे आणि मी बाई जोडायच्या अगोदर पण बाईला शिलाई मारून घेतली असं. आणि बाहीच्या आर्महोलला पण असं थोडा कपडा काढून घेते, कारण की एक्स्ट्रा कपडा राहतो, गुड्या पडतात ब्लाउजला असं. इथं हे बाईचं शोल्डर जोडलेलं आहे, इथं मार्किंग करून घ्यायचं असं. आणि बाहीची पण मधोमध सेंटर काढून घेतलेलं आहे. याला आता बरोबर ही मार्किंग केली का, ही मार्किंग ह्याला असं अटॅच करायचं परफेक्ट. आणि याच्यावरच शिलाई चालवायची अशी, म्हणजे आपल्या इथून हे शिलाईपासून इथपर्यंत 10.5 रेडी आहे बाई. अशा ब्लाउजला एका साईडला असं या हाताने धरायचं आणि या हाताने बाई धरायची. हलके हलके हाताने बरोबर गोल राऊंड मध्ये फिरून घ्यायची. लय ओढायचं नाही बाईला, एकदम हलका हाताने फिरून घ्यायचं. एक साईडची अशी जोडून झाली. आता या साईडची असं पलटायचं, उलटा करून या साईडने अशी टिपा मारून घ्यायची परत एकदा. आता याच्यावर आपल्याला एक डबल शिलाई फिरून घ्यायची.
आता गोल राऊंडमध्ये डबल शिलाई फिरून घेतली. आता ही बाई अशी करायची, या साईडने असं शिलाईला थोडंसं दाबून घ्यायचं, हाताने प्रेस करून घ्यायचं. आता बाई असं धरायचं सरळ, हा कोपरा असा धरायचा, परफेक्ट आहे का. मग आता ही दाब शिलाई मारून घ्यायची वरून. आपली बाई परफेक्ट कापलेली होती, म्हणून परफेक्टच जोडून झाली. कुठंही कमी नाही, कुठंही जास्त नाही झाली. आता ह्या बाईला शिलाई मारलेला असं ही जे एक्स्ट्रा कापड असं इथलं काढून टाकायचं असं. आता हे बाई असं उलटून घ्यायचं या साईडने, उलट्या साईडने. मग याच्यावर आता परत एक दाब शिलाई मारून घ्यायची. म्हणजे याच्याने काय होतं, जे पण काही धागे वगैरे निघणार आहे ब्लाऊजची ते निघणार नाही. असं आपलं ही बाई रेडी झाली. याच्यासारखीच पलीकडची बाई पण रेडी करून घ्यायची. आता आपला ब्लाऊज रेडी झाले. ह्याला आता मेन फिटिंग लावायची. चला आता फिटिंग कशी लावायची मी दाखवते तुम्हाला. हे ब्लाऊजला असा मध्यभाग काढून रेषा मारून अशी पिन, टाच पिन लावून घेतली. आता आपल्याला ह्या जुन्या ब्लाऊजची कंबर मोजायची किती. ह्याची कंबर आहे 31, 31.5 ही कंबर. साडे 31चा निम्मा अर्धा पहिला पार्ट 7.5 आणि 2 पॉईंट येतो. तेवढ्यावरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची कंबरची. ही आपली झाली कंबरची फिटिंग. कंबर झाली. आता छातीचं माप काढून घेते. छाती आहे याची 9 इंच 2 पॉईंट वरती आणि बाही 5 इंच 2 पॉईंट वरती. आता आपल्याला हे तिन्ही मार्किंग सरळ करून रेषा ओढून घ्यायचं, याच्यावर शिलाई फिरवायची. हे प्रमाणे आपल्याला अशी खडूनी शिलाई ओढून घेतली. अशी सरळ यायला पाहिजे बघा. म्हणजे अशी सरळ टिप मारली की हा ब्लाऊज घातल्यावर मस्त बसतो. आता ह्याच्यावर आपण शिलाई मारून घेऊया फिटिंग करून. आता आपल्याला ही फिटिंगची शिलाई मारताना मशीनची सेटिंग 5 नंबर वरती करायची. कारण की जरी नंतर आवळ झाला, लूज झाला ब्लाऊज, आवळ झाला तर शिलाई काढता यायला पाहिजे. लय बारीक शिलाई कशी उसवता येत नाही लवकर. असा 2 वेळा मागं पुढं करून घ्यायचा ब्लाऊज. आणि हे बाईचं पण कापड असं समोरच्या साईडलाच करायचं. अशी फिटिंग करून घ्यायची. आता हे जोडताना एक पट्टीचा काही ते थोडासा कपडा जास्त वाटतंय आणि इथं असं एक पट्टीला दुमडून घ्यायची ह्या साईडने. जे इथं बरोबर यायला पाहिजे हे खालच्या साईडला. अशी शिलाई याच्यासारखी आता 2-3 शिलाई मारून घ्यायची पाव इंचावर. हे बघा आता ह्या साईडची फिटिंग झाली. आता इकडची साईडली याच्यासारखीच ह्या साईड फिटिंग करून घ्यायची. हे बघा मैत्रिणींनो, असा माझा आता हा ब्लाऊज शिवून रेडी झाला. याचा लुक, फिटिंग, फिनिशिंग कशी आली मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि पाठीमागचा बघा गळा असा आले ह्याचा.
फिटिंग असं आले. आता फोटो काढायचे आज.